माऊलीच्या एरियात आलं की आम्हाला एकदम फ्रेश. आता ही जर संध्याकाळ असेल तर आम्हाला दिवसासारखं वातावरण वाटतं, एकदम फ्रेश. पाऊस पाणी पडावा. शेतकरी आम्ही मोहोळवरून आलेलो आहे, पण सोलापूर जिल्ह्यात पाऊस नाही. शेतकरी मात्र काय झालं माहिती आहे, हवालदिल झालेला आहे. पाऊस पाणी नसल्यामुळे दुःखी आहे. तर विठ्ठलाने एवढं करावं की पाऊस पाणी सर्वांच्याकडं म्हणजे शेतकऱ्यांचं हे करावं, पाऊस पाणी. हा, आपण पाहतोय रामकृष्ण हरी माऊली, कुठून आलात तुम्ही? खडकवासला. काय भावना आहेत आज इथं मंदिराच्या दर्शनासाठी आलेला आज विठुरायाच्या? विठुरायाचं दर्शन झालेलं आहे आणि विठुराया आम्हाला पावलेला आहे. फक्त आता शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आल्या पाहिजेत बस, आणि पाऊस व्यवस्थित झाला पाहिजे. आम्ही शिर्डी राहता तालुका धनगरवाडी येता आषाढी वारीला, काय भावना आहे? धनगरवाडी से आमची इथं सप्ताह आहे मोठा. आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी भक्तगण जे आहेत ते आता विठुरायाच्या नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. आणि आपण पाहतोय खरं तर संपूर्ण ही विठुरायाची नगरी जी आहे ती भक्तांनी फुललेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी जिथवर आपली नजर जाते तिथवर हे सर्व विठू माऊलीचे भक्तगण जे आहेत ते या ठिकाणी पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. आणि आपल्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी ही सर्व माऊली जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. माऊली, कुठून आलात तुम्ही? आणि कोल्हापूरून आलो. कितवी वारी आहे तुमची, काय भावना आहे? लोणंदला पालखीच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या सोहळ्याला गेलो, तिथून परत नातेपुत्याला गेलो आणि त्यानंतर आज आषाढी एकादशी आत्ताच सुरू झालेली आहे. दर्शन घेण्यासाठी काय तुमच्या विठुराया? अगदी मन अगदी भरून आलेलं आहे. या ठिकाणी सगळं जगातील सर्व सुख इथंच आहे, बाकीचं काही नाही आहे. परमेश्वरा चरणी लीन व्हावं असं वाटलं म्हणून या ठिकाणी सगळ्यांना देव सुखी संपन्न ठेवून दे, सगळ्यांना आरोग्य दे, हीच या विठू माऊलीच्या चरणी आमची सर्वांची प्रार्थना आहे. तर छत्रपती संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर इथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ही पूजा आणि अभिषेक. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे तिथून आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, पंढरपूरचं म्हणजे प्रति पंढरपूर हे छत्रपती संभाजीनगर मधलं समजलं जाणारं हे विठ्ठल मंदिर आहे. काय त्याची वैशिष्ट्य आणि या पूजेबद्दल? निश्चितच श्रोता, आपण बघतो आज आषाढी एकादशी आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील विठ्ठल रुक्माई मंदिराच्या बाहेर मी आता उभा आहे. प्रति पंढरपूर म्हणून जे आहे ते या मंदिराची ओळख आहे. आणि रात्री 12 नंतर जे आहे ते मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर हे मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुलं करण्यात आले. आपण बघतो या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येने विठू भक्ताची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अगदी रात्रीचे 12 वाजले असले तरी लांबच लांब रांगा आपल्याला जे आहे ते विठ्ठल भक्तांच्या पाहायला मिळतात. खरं तर छत्रपती संभाजीनगर आणि पंचक्रोशीतील हजारो लाखो वारकरी या ठिकाणी आज दिवसभर येत असतात. आणि आज दिवसभर जे आहे ते 150 ते 200 दिंड्या या ठिकाणी येणार आहेत. त्या अनुषंगानं मध्यरात्री झालेली विठ्ठल भक्तांची ही सगळी गर्दी पाहतोय. आणि ही सगळी भक्तांची गर्दी पाहता पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणत्याही भक्ताला कोणती हे गरज पडू नये किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जे आहे ती ही सगळी या ठिकाणी बंदोबस्त पोलिसांचा आपण पाहतोय. आणि अगदी व्यवस्थित जे आहे ती सगळी विठ्ठल भक्त हरिनामाच्या गजरात विठू माऊलीच्या गजरात या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आतापासून जे आहे ते दर्शनाला सुरुवात झाली आणि आज दिवसभर जे आहे ते लाखो भक्त या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा झाल्यानंतर हे मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुल्लं करण्यात आले. आणि विठ्ठल नामाच्या गजरात जे आहे ते या ठिकाणी ही सगळी गर्दी आपण या ठिकाणी झालेली पाहतोय. श्रोता, बिलकुल. तर आपण प्रेक्षकांना दाखवूयात ही छत्रपती संभाजीनगरच्या प्रति पंढरपुरातली ही दृश्य आहेत. वाळूज या ठिकाणी असलेलं विठ्ठलाचं आणि रुक्मिणी मातेचं हे मंदिर. रात्री 12 वाजता इथे शासकीय महापूजा संपन्न झाली, तशी प्रथा आहे इथे. आणि त्यानंतर लगेचच हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय. किती मोठ्या रांगा लागल्यात भाविकांच्या, तिथली ही दृश्य आपण थेट बघतोय. आता रात्रीचा 1 वाजत आलाय आणि तिथली ही थेट दृश्य छत्रपती संभाजीनगर मधली विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या निमित्तानं. तर पंढरपुरात मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस शासकीय पूजेसाठी दाखल झालेत. आणि फडणवीस यांनी सपत्नीक टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरला. मंत्र्यांचं वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटला. ज्ञानोबा माऊली तुकाराम
पाहायला मिळत आहेत.